तहसीलदार बार्शी। आज आपल्या वैराग शहरामध्ये नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज आपण छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियानच्या शिबिराचं आयोजन केलेलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महसूल विभागामार्फत व इतर विभागांच्या सहकार्याने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून प्रत्येक मंडळ स्तरावरती आपण शिबिर आयोजित करतोय। यापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये आपण जवळपास 11 मंडळांपैकी 10 मंडळ स्तरावरचे शिबिर आपण यशस्वीपणे आयोजित केलेले होते। मागच्या शुक्रवारी 8 मे रोजी बार्शी शहरामध्ये आपण मोठ्या स्वरूपामध्ये शिबिराचं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि आज वैराग शहरामध्ये वैराग मंडळाचं आपण शिबिराचं आयोजन सकाळपासून सुरू केलेलं आहे। आपल्या तालुक्यामध्ये 11 मंडळ होते। मागच्या शिबिरा अखेरपर्यंत आपण 10,800 इतक्या लाभार्थ्यांना या शिबिराच्या माध्यमातून लाभ दिलेला होता। आज वैराग मंडळाचा शिबिर होत असताना आजच्या शिबिराकरिता आपल्या बार्शी तालुका पंचायत समितीचे उपसभापती संतोष निंबाळकर साहेब उपस्थित होते। बार्शी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर इतर लोकप्रतिनिधी, नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते। मार्केट कमिटीचे उपसभापती गायकवाड साहेब उपस्थित होते आणि लाभार्थी त्याचबरोबर इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये महसूल विभाग, नगरपालिका, पंचायत समिती, बालविकास, इतर जे विभाग आहेत त्यांचे जे इतर शासकीय लाभ त्या ठिकाणी लाभार्थ्यांना द्यायचे होते त्यामध्ये आपण वाटप केलेले आहे। त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचं जवळपास 116 माता भगिनींना आपण लाभ दिलेला आहे। प्राधान्य योजनेमध्ये जे धान्य त्या ठिकाणी दिलं जातं त्या ठिकाणी आपण रेशन कार्ड त्यांना दिलेले आहे। कृषी विभागामार्फत महाडीपीटी योजनेअंतर्गत जे लाभ दिले जातात, ट्रॅक्टरचं असेल, इतर वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे। मोफत वाळू देण्याचा, घरकुलांना मोफत वाळू देण्याचं धोरण शासनाचं होतं, त्या अनुषंगाने आपण वैराग मंडळामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये मोफत वाळू वाटप आपण घरकुल लाभार्थ्यांना केली होती। त्यांचंही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी लाभ वाटप केलेला आहे। नगरपालिकेमार्फत जे बांधकाम परवाने दिले जातात, घरकुल त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत, त्यांचे वाटप आपण त्या ठिकाणी केलेले आहे। महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत गरोदर माता जे काही आहेत त्यांना जे लाभ दिलं जातं त्यांचं वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या विभागांमार्फत दिले जाणारे जवळपास 1100 ते 1200 लाभार्थ्यांचं आज या ठिकाणी आपण आपल्या वैराग मंडळामध्ये वाटप केलेलं आहे। इतरही आपण दिवसभर सकाळपासून या ठिकाणी इतरही जे लाभार्थी त्या ठिकाणी अर्ज घेऊन येत आहेत, मग दाखले असतील, रहिवास दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, विद्यार्थ्यांकरिता एका दिवसामध्ये दाखला देण्याचं सुद्धा आपण या ठिकाणी काम केलेलं आहे। आपल्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत। माही सेवा केंद्राचे आमचे चालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आधार अपडेशनचं पण ज्यांचं काम राहिलेलं होतं त्यांचे काम तात्काळ त्या ठिकाणी करून दिलं जात आहे। अजूनही 5 वाजेपर्यंत आणि शेवटचा माणूस जाईपर्यंत प्रत्येक विभागाचं कर्मचारी अधिकारी या ठिकाणी बसून हा शिबिर यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहे।